बातमी आहे। वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। लढायचं ते जिंकण्यासाठीच अशा आशयाची ही बॅनरबाजी सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची ही बॅनरबाजी सध्या नाशिकमध्ये केलेली आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतला माझ्या सहकार्यानं। नाशिकमध्ये मनसेचा 18वा वर्धापन दिन साजरा होतो आणि त्यानिमित्तानं नाशिकमध्ये मनसेकडून मोठी बॅनरबाजी केलेली आपल्याला पाहायला मिळते। समोरचे दृश्य आपण बघतो की नाशिकच्या चौकाचौकामध्ये अशा पद्धतीची बॅनरबाजी आहे ती सध्या करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। अवघ्या काही वेळातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 18वा वर्धापन दिनानिमित्त संबोधित करतील, कार्यकर्त्यांना संबोधित करतील, मार्गदर्शन करतील। मात्र त्या अगोदर वातावरण निर्मिती आहे ती सध्या केलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर जे चौक आहेत त्या चौकाचौकामध्ये मनसेचे जे ध्वज आहेत ते लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण नाशिक शहरामध्ये किंवा नाशिक हायवेवरती जर पाहायला गेलं तर मोठे बॅनर जे आहेत अमित ठाकरे, राज ठाकरे किंवा इतर मनसे नेत्यांचे ते लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर हा 18वा वर्धापन दिन आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या उंबरठ्यावरती हा वर्धापन दिन आहे। त्यामुळे एकंदरीत मोठी घोषणा राज ठाकरे या वर्धापन दिनानिमित्त करू शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश दिवेसर, नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, नाशिक।